नमस्कार मंडळी. मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास मटकीचा वास निघून जातो. दिरडे बनवताना चिरलेला कांदा वापरण्याऐवजी कांदा किसून घातला तर दिरडे अधिक छान होतात, तसेच कुरकुरीत देखील होतात. वाल रात्री पाण्यात भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी फडक्यात न बांधता एखाद्या कुंडीत पसरावेत. त्यावरती थोडीशी माती घालावी, म्हणजे वालाला लवकर मोड येतात. बऱ्याच वेळा इडली व डोशाचे पीठ आपण जास्त भिजवतो आणि उरलेले जे पीठ आहे ते जास्त आंबू नये, याकरता इडली व डोशाचे पीठ उरल्यास त्यावर खायचे पान ठेवा. पीठ जास्त आंबणार नाही. टोमॅटोची पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी तिला डीप फ्रीझरमध्ये ठेवावे. कोथिंबीर आणि पुदिना यांची चटणी करताना यामध्ये लिंबू रस घातल्याने तिचा रंग छान हिरवागार राहतो आणि सुगंध देखील छान येतो. शिजवलेला कोबी खाण्याऐवजी कच्चा कोबी खाल्ल्याने कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळते. तसेच कोबी किसून कोशिंबीर करावी, ती चवीला अत्यंत छान लागते. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत, म्हणजेच क्रिस्टलायझेशन होऊ नये, यासाठी पाकात थोडेसे लिंबू पिळावे. लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबू पिळून न घालता त्यासोबत लिंबाची काही सालंसुद्धा किसून घाला. यामुळे सरबताची चव दुप्पट वाढते आणि लिंबातील सालीमुळे सत्वसुद्धा आपल्याला मिळतील. डोसे करताना प्रत्येक वेळी डोशाच्या पिठात एक डावभर तेल घालावे. पीठ चांगले ढवळून शक्यतो नॉनस्टिक तव्यावर डोसे करावेत. कमी तेलामध्ये चांगले डोसे तयार होतात. पनीर उकळलेल्या पाण्यात बुडवून ठेवल्यास मऊ व स्पंजी होते. फ्रीजमध्ये एका पिशवीत खायचा सोडा ठेवल्याने फ्रीजमध्ये दुर्गंधी येत नाही. बटाटे उघडताना त्यांना काटे चमच्याने टोचून घ्यावे. बटाटे लवकर शिजतात. सँडविच करताना ब्रेडच्या कडा सुरीनं न कापता कात्रीने कापाव्यात, म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात. कापलेल्या कडा उन्हात वाळवून मिक्सरमधून काढल्या तर कटलेटसाठी चुरा वापरता येतो. राजमा शिजवताना 2 ते 3 थेंब खोबऱ्याचे तेल घातल्यास राजमा लवकर शिजतो. ढोकळा करताना आयते वेळी हळद घातली तर ढोकळा लाल होतो. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशी पीठ भिजवताना हळदी घालावी व आयत्या वेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो अजिबात लाल होत नाही. लोणच्यामध्ये 1 चमचा लिंबूरस घातल्यास लोणच्याची चव अधिक वाढते. अळूवडी करताना अळूवडीची पाने लिंबाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावीत. थोड्या वेळानं ती चाळणीत काढून एका वर्तमानपत्रावर पालथी पसरवावीत. प्रत्येक पानाच्या पाठीला लिंबाची फोड चोळून नंतर बेसनाचे सारण भरावे. असे केल्याने अळूवडी अधिक कुरकुरीत आणि चविष्ट बनते. जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजण नसेल तर दुधामध्ये हिरवी मिरची टाकून ठेवा. दही अगदी छान सेट होईल. इडल्या शिल्लक राहिल्या असतील तर चुरून ठेवा. त्याचा उपमा करावा. नेहमी रवा उपमा करतो अगदी तसाच बनवावा. चवीला अतिशय छान लागतो. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी रात्री भिजायला टाकणे विसरला असाल तर कोमट पाण्यामध्ये साबुदाणा 2 तास भिजवून घ्यावा. त्यामुळे साबुदाणा भिजला जातो व खिचडीही छान होते. उकडीच्या मोदकाच्या सारणात काजू बदामाचे पातळ काप घालावेत. मोदकाची चव अजून छान लागते. तसेच ते शाही उकडीचे मोदक तयार होतात. दही केलेल्या दुधापासून पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याचा वापर चपातीचे पीठ मळून घेण्यासाठी करू शकता किंवा तंदुरी रोटीसाठी सुद्धा या पाण्याचा वापर करू शकता. असं केल्याने तंदुरी रोटी अधिक मऊ होते आणि खूप चविष्ट लागते.
आपण तेलाची बॉटल किटली तशीच खाली ठेवतो आणि त्याखाली तेलाचे डाग पडतात. हे टाळण्यासाठी तेलाची बॉटल एका प्लेटमध्ये ठेवावी. यामुळे आपल्या गॅस ओट्याला तेलाचे डाग पडून ओटा खराब होणार नाही. तंदुरी रोटी मऊ करण्यासाठी त्याचे पीठ मळत असताना त्यात दही मिसळा आणि कोमट पाणी वापरून मळा. तंदुरी रोटी खूप छान आणि सॉफ्ट होईल. दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी. ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते. काकडीची कोशिंबीर बनवताना काकडीची सालं न काढता तशीच काकडी किसून वापरावी. त्यामुळे कोशिंबिरीला अधिक छान चव लागते. बासुंदीला दाटपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्या दुधामध्ये मिसळून घाला व बासुंदी छान घट्ट होईल. बासुंदी आदल्या दिवशीच करून ठेवावी. किंचित घट्ट तर होतेच, पण जास्त मुरल्यामुळे अधिक रुचकर लागते. रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू रसाऐवजी व्हिनेगर घालावे. पनीर जास्त छान होते. लिंबामुळे पनीरला पिवळटपणा येतो. बिर्याणीसाठी जेव्हा आपण कांदा तळतो तेव्हा कांद्यामध्ये चिमूटभर साखर घालावी. यामुळे कांदा लवकर तळला जातो व तो अधिक कुरकुरीत राहतो. गोड पदार्थ बनवताना दूध वापरायचे असल्यास फुल क्रीम दूध वापरा. यामुळे बनवलेल्या पदार्थाला टेक्स्चर छान येईल आणि चवसुद्धा खूप छान लागते. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खायचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते. वांगी चिरल्यावर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकावं, म्हणजे वांगी अजिबात काळी पडणार नाहीत. धन्यवाद.